कॅबिनेट बैठक झालेली आहे. आपल्या विभागातील काही महत्त्वाचा निर्णय आज आमच्या जे ITIच्या रिज्युनेशन आणि स्ट्रेंथनिंगच्या सबलीकरण नूतनीकरणच्या धोरण आम्ही ठेवला होता ते कॅबिनेटाने पास केला. त्यामध्ये महाराष्ट्राची 427 ITIमध्ये आता आपण प्रायव्हेट इंडस्ट्रीज, NGOज, ट्रेड असोसिएशन त्याने बरोबर घेऊन ते सर्व ITIच्या सबलीकरण नूतनीकरण करणार आहे. त्यामध्ये मालकी सरकारची राहणार आहे, फक्त त्याने 10 वर्षासाठी आणि 20 वर्षासाठी. यासाठी आपण त्याने तिथे स्पेशल कोर्सेस चालावा, मशिनरी आणावा, स्पेशल टीचर्स आणावा, हा सर्व त्यामध्ये प्रावधान आहे. आणि मित्रा मित्रा यामध्ये आमचे स्ट्रॅटेजिक डिपार्टमेंटची पार्टनर राहील. आणि यामध्ये ते जे रुरल एरियाज आहे, ग्रामीण क्षेत्रासाठी जिथे जास्त प्रतिसाद मिळणार नाही तिथे आपण वायबिलिटी गॅप फंडचा पण प्रावधान केलेला आहे. यामध्ये एकही टीचरने आपण काढणार नाही आहे, सर्व टीचर तिथे राहणार आहे. फक्त जे वॅकन्सी आहे त्यामध्ये ते जे प्रायव्हेट पार्टनर्स आहे ते आपले एक्सपर्ट आणू शकता. एकही मुलाने आपण ते जे काही आपली योजना चालू आहे ते सर्व योजनामध्ये त्याने शिक्षण मिळणार आहे. आपला या मागेचा उद्देश असा आहे की प्रत्येक दरवर्षी कमीत कमी ते 2 लाख मुला-मुलींना अजून ॲडिशनल रोजगार मिळावा, हासाठी आपण हा एक अतिशय चांगली योजना आणलेली आहे. भारतामध्ये प्रथम अशी योजना आणलेली आहे. आणि मला असा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशानुसार, आदेशानुसार हा योजना अतिशय सफल होईल. आणि महाराष्ट्राचे सर्व NGO, इंडस्ट्रीज असोसिएशन, इंडस्ट्रीज याने पुढाकार घेतील. सर, नेमकं कुठल्या ट्रेडचं आणखी प्रशिक्षण मिळेल आणि कुठल्या कंपन्या याच्यामध्ये प्रशिक्षण देताना पाहायला मिळेल? यामध्ये पूर्वी काय आपल्याकडे फक्त CSR फंडचा प्रोव्हिजन होता. तो CSR मध्ये जास्त कंपनी आपल्याकडे आली नाही. आता आपण काय सांगता, एक उदाहरणार्थ महिंद्रा आहे, आपण त्यानं सांगता की तुम्हाला ऑटोमोबाईलसाठी एक पूर्ण ITI घ्यावा, तुमची मशीन तिथे आणावा, तुमचे टीचर आणावा आणि आमचे टीचर तिथे तुमच्या बरोबर राहील आणि तुम्ही ते मुलांना प्रेशेंट देऊन त्याने ते नोकरी द्यावा. हा एक ते एक्सपर्ट त्या लोकल कुठे ॲग्रिकल्चरसाठी असेल, कुठे ऑटोमोबाईलसाठी असेल, कुठे कपडा उद्योग असेल, जे काही त्या इलाकाची गरज आहे, मोठी इंडस्ट्री जी आहे त्याने बरोबर घेऊन आपण हा काम करणार आहे. सर, एका वेळी किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण घेता येईल आणि किती पार्टनर्स घेऊ शकतो? 427 ITIमध्ये आपण 427 पार्टनर घेणार आहे. आणि यामध्ये आपण ते वायबिलिटी गॅप फंडिंगचं आपण प्रोव्हिजन केलेलं आहे. ADB बँक, या एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्या यामध्ये मदत करणार आहे. आणि ते मित्राचे श्री परदेशीजी ते स्वयं होते आणि त्याने पण हा सर्व स्कीमचे बघितलेलं आहे. तर मी मित्राचे बरोबर राहून हा स्कीम महाराष्ट्रामध्ये राबवू. सिविल डिफेंस का पाठ्यक्रम में भी इस्तेमाल किया जाना है. सिविल डिफेंस को लेकर जो ऑपरेशन सिंदूर चल रहा है, इसको लेकर कल जो प्रधानमंत्री जी ने कहा है, इन सब पर आप क्या कहें? सिविल डिफेंस एक केवल युद्ध काल की नहीं है, ये एक जीवन का भाग है. और इसलिए हमने सभी ITI के अंदर अनिरुद्ध बापू एकेडमी के साथ में मिलकर सिविल डिफेंस का कोर्स शुरू किया है. उसके साथ में सेल्फ डिफेंस का कोर्स भी शुरू किया है. और उसकी शुरुआत 7 दिन पहले हमने थाना के अंदर हमारी ITI में सुरुवात की है. सर, मराठीमध्ये युद्ध पातळीवरती मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देण्याची सुरुवात झालेली आहे. ITI मधून सुद्धा कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं जाईल? असं आहे की ते जे ITI मध्ये मी प्रशिक्षण सुरू केलं आहे सिव्हिल डिफेन्सच्या आणि सेल्फ प्रोटेक्शनच्या, हे फक्त युद्धासाठी नाही आहे. युद्धासाठी त्यांची गरज जास्ती असती, पण हा एक नेहमी जीवनाचा भाग आहे. म्हणून आम्ही सर्वांसाठी या कोर्स अनिरुद्ध अकॅडमीचे बरोबर राहून सुरू केलेला आहे. सर, ऑपरेशन सिंदूर पर जो प्रधानमंत्री जी का बयान है, उन्होंने कहा है कि आतंकवाद को जो है देश के खिलाफ एक युद्ध के रूप में देखा जाएगा. इस पर आपकी प्रतिक्रिया क्या है? प्रधानमंत्री जी ऐसे ही मजबूत व्यक्ति हैं. भारत के राजा जो रहता है, प्रधानमंत्री सर्वोच्च पद होता है और उनके अंदर सारी जनता अपना नेतृत्व, देवत्व ढूंढती है. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी ने जिस तरह इस बार देश का नेतृत्व किया, सारी दुनिया के सामने पाकिस्तान को एक्सपोज किया और बिना कोई खतरा पैदा किए हुए अपनी सब हिसाबों का बदला लिया. माननीय प्रधानमंत्री जी के ऑपरेशन सिंदूर को सारा देश सलाम करता है. मैं भी उनको सलाम करता हूँ. सर एक मराठी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आरोग्य विभागात काम करणाऱ्या तरुणांचा 7 महिन्यांपासून तर काहींचा 4 महिन्यांपासून पगार दिला गेला नाही। असं आहे, जे पात्र आहे किंवा योग्य आहे ऐसा एकही केस माझ्या लक्षात आणला किंवा डिपार्टमेंट लक्षात आणला तो 7 दिवसाच्या आत त्यांचं निराकरण होईल। आमची माहितीप्रमाणे जे केसेसमध्ये काय कंप्लायन्स बाकी आहे त्याशिवाय एकही केस पेंडिंग नाही।